जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. उषाताई आहेत का? जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. आपला जय आवाज गुरु. येत नाहीये जास्त, बारीक जय येतोय गुरु. एकदम. हा आता आला. जय गुरु. जय गुरु सर. आवाज बारीक येतोय सर. हा मीच थोडा हळू बोलतोय. जय गुरु. हा. अच्छा. जय गुरु सर. जय गुरु. शेअर करतो स्क्रीन. काल कमी पडला. स्क्रीन दिसतोय का? येस. खूपच बारीक म्हणजे दिसते सर. काहीतरी दुसरंच आलं बघ बेसिक. हा मेन हे आलं. होय दुसरंच आलंय काहीतरी. हा उत्तर आले पण खूप बारीक आहे स्क्रीनचं. आलं का आता? आलं. हा, हो आता आलं आलं. सर. बर. आहेत का उषाताई? उषाताई बहुतेक आज येणार नाहीत, त्यांच्याकडे पाहुणे आलेत. आपण 7 पर्यंत केलं होतं गेल्या वेळेपर्यंत. तर हो. काही शंका आहे का 7व्या बद्दल? अप्राप्यम नाही नाम सर. देहास्ती धीरस, म्हणजे धैर्यशाली आणि उद्योगी माणसाला कोणतीच वस्तू दुर्लभ आहे, हा त्याचा सारांश झाला. आणि प्रयोग मध्ये स्वराज्य प्राप्त्यर्थम गांधी महात्मा निरंतरम यतते स्म. ठीक आहे, म्हणजे स्वराज्य प्राप्तीसाठी गांधींनी निरंतर प्रयत्न. आणि तुम्हाला माहिती आहे का मला माहित नाही, पण वर्तमान जर वाक्य वर्तमान काळात लिहिलं आणि त्याच्या पुढे स्म लावला ना, तर ते वाक्य भूतकाळात होतं. म्हणजे जसं आपण हिंदीमध्ये था थे ती लावतो ना, तर इथे स्म म्हणजे ते वाक्य भूतकाळात नेलं. म्हणजे हे बाकी सगळं वाक्य वर्तमान काळात लिहिलंय आणि स्म लिहिल्यामुळे ते वाक्य भूतकाळात गेलं. म्हणजे महात्मा गांधींनी स्वराज्य मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आणि सरते आणि अवसाने म्हणजे सरते शेवटी सच उद्देशम प्राप्त, म्हणजे ते आपले उद्देश किंवा ध्येय साध्य केले. आणि मग आपण ती म्हण वापरली की अप्राप्यम नामदेहास्ति धीरस्य व्यवसाय, म्हणजे कारण या जगात धैर्यवान आणि उद्योगी माणसासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नसते. ठीक आहे ना? हो, याचा अर्थ काय आहे?
काय ते? प्रयत्नशील. स्म याचा अर्थ स्म म्हणजे वर्तमान काळातलं वाक्य जर तुम्हाला भूतकाळात न्यायचं असेल ना, तर वर्तमान काळात लिहायचं आणि पुढे स्म द्यायचं, म्हणजे मग ते वाक्य बर भूतकाळात जातं. बर म्हणजे बर आपण कसं हिंदीमध्ये था करतो शेवटी, आलं ठीक आहे ना, लक्षात. म्हणजे कुठचे वाक्य म्हणून आपण पुढे था, थे, थी वगैरे करतो. तसंच संस्कृतमध्ये हा एक सोपा उपाय आहे. तुम्हाला जर भूतकाळातलं वाक्य लिहायचं असेल आणि तुम्हाला माहित नसेल भूतकाळातली रूप, कशासाठी दिले तुम्हाला विकत घेऊन तर तुम्ही वर्तमान काळात लिहा आणि पुढे स्म लिहा, म्हणजे मग ते वाक्य भूतकाळात जातं. बर ठीक आहे. तर पुढचं वाक्य घेऊया. हा. कोण म्हणेल? चक्र मी म्हणू. हा शुभा शुभांग, जोशी. हा वाचा शब्दात हा. आहे. शुभा जोशी हा शुभा चालेल ना. जोशी, हा वाचा वाचा. हा. नैकं चक्रम परिभ्रमति हम्म, कंसात न एकम, बरोबर म्हणजे एका चाकाने गाडी चालत नाही. बरोबर. मग तुम्ही याचं काय आता एक्सप्लेनेशन सांगाल? गाडीला अम, 2 चाकं. हा साध्य म्हणजे करण्यासाठी कुठलीही गाडी संसाराची गाडी चालायची झाली तरी त्याला 2 चाकं त्याला 2 पाहिजे. चाकं एका चाकाने लागतात. नाही चालत. बरोबर. हा. ठीक आहे. पती पत्नीचा समन्वय पती हवा. पत्नी, रथाची 2 चाकं किंवा हा. बाईकची 2 चाकं, सगळ्यांच्या सहकार्यानेच काम तडीला जातं. त्याच्या सहकार्याने जसं कर्णाचं एक चाक रुतलं युद्धभर हा. युद्धात आणि त्याचा मृत्यू हम्म. झाला, तशा अर्थात महाभारत. महाभारतात. ठीक आहे. हा. आता उदाहरण दिलंय, स हा. एकाकी योद्धुम न प्रभवती, म्हणजे एकाकी योद्ध्याचा प्रभवती म्हणजे प्रभाव पडत नाही, न प्रभवती प्रभाव पडत प्रभाव नाही. पडत नाही. हा, यतः हा. जसे, न एकम चक्रम परिभ्रमती, जसं एका चाकाने रथ चालत नाही, किंवा मोठे कार्य साधण्यासाठी सहकार्य. सहकार्याची आवश्यकता असते. हम्म. ठीक आहे. तर आणखीन काय सांगू शकाल, म्हणजे आता भावार्थ काय सांगू शकू आपण याचा? कुठलंही मी सांगू का? हा सांगा. हम्म. कुठलंही कार्यामध्ये यशस्वीता हवी असेल तर सहकार्याची गरज असते. म्हणजे बरोबर एकट्याने कुठले होऊ शकत नाही, तर त्याला समूहाने ते लवकर चांगल्या रीतीने साध्य होऊ शकतं. बरोबर. एकाला दोघं असतील तर का हा, म्हणजे आपण असं म्हणू शकतो पण की आता संसार रूपी जर चालवायचा असेल तर पती पत्नी दोघांची सुद्धा दोघांची साथ लागते. चाकं साथ एकमेकांना झाली पाहिजे, किंवा एक तुम्ही असं प्रकारचं सुद्धा म्हणू शकता, पंथी का सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. सुपंथ, हा ते पण लिहिलं एकमेका चालेल. सहाय्य करू अवघे धरू अवघे सुपंथ. धरू सुमंत, असं म्हणजे पण म्हणू एकंदर शकतो. एकंदर संघशक्ती किंवा टीम वर्क पाहिजे. ओके, म्हणजे जसं रथ आणि 2 चाकाची गरज असते, तसं यशासाठी मित्र किंवा सहायकांची सुद्धा जोड लागते. गरज जसं असते. एखाद्या क्रिकेट सारखा गेम्स 11 जण व्यवस्थित खेळले तरच टीम जिंकू शकते. ओके, प्रत्येकचं आपापलं काहीतरी वैशिष्ट्य असतं, ते सगळे आपापली वैशिष्ट्य एकत्र करून ती टीम एक जिंकते. साध्य करू शकते. हे एक प्रकारचं एकीचं बळ, किंवा व्यक्ती कितीही सामर्थ्यवान असली तरी एकटेपणाच्या मर्यादा असतात. संघटित प्रयत्नांनीच कठीण प्रसंगावरती मात करता एकीचं बळच बरोबर येते. व्हायचं. एकीचं बळ, संघशक्ती, काही म्हणजे बरं. सर हा बोला. वरच्याला अप्राप्यम नाम नेहास्ती व्यवसाय त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह नाहीये, खाली उत्तराच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे. हो काल मी हा, कारण सांगितलं. त्याने विचारलं बेसिकली काय आहे ना, की अर्थ जो आहे ना, हा वरच्याचा शब्दशः अर्थ नाहीये. ठीक आहे हा ना, हा म्हणजे तो तुम्हाला त्या उक्तीतनं काय सांगायचंय ते दिलेलं आहे. ते म्हणजे लिहिता कोणती येतं वस्तू फक्त. दुर्लभ आहे असं म्हटलं, म्हणून तो प्रश्नचिन्ह टाकलाय तिकडे. किंवा धैर्यशाली उद्योगी माणसाला कोणतीही वस्तू दुर्लभ नसते असं म्हटलं असतं, तर ते विदाउट प्रश्नचिन्ह वाक्य लिहिता आलं असतं. म्हणजे आपल्यावर आहे, म्हणजे आपला म्हणजे युक्तीचा जो आहे, हा. उक्ती जी आहे तिचा शब्दशः अर्थ ते दिलेला नाहीये. हा अर्थ लावला त्याला जे असताच झालं असतं. सांगायचं आहे ते दिलेलं आहे फक्त. ते दिलेलं आहे. जसं जसं आपण खालचं 8वं बघितलं, एका चाकाने हा हा गाडी चालत नाही, पण एक व्यवसाय आहे तो एका चाकावर चालतो. कुठचा सांगा बरं?
कुंभार कुंभाराचं कुंभाराचं चाक. ठीक आहे ना. म्हणून म्हणून ते म्हटलं की ते एका चाकावरतीच चालतं. म्हणजे कुंभार त्याच्यावर एका चाकावर फिरून त्याच्यावरती कुंभाराचा मडकी बनवतो. ठीक आहे. म्हणून म्हणजे पण आपण त्याला आपल्या कुंभाराची साथ असते ना, नुसत्या चाक कुंभाराची चालत साथ नाही. असते. बरोबर. कुंभाराची साथ असते. बरोबर बरोबर. चला पुढे जाऊया. हा, हे कोण घेईल? लोहम लोहेन संधीयते. घ्या वाक्याला कोणीतरी. हा घ्या. हा विनयाताई घ्या. कोण म्हणते? नातप्तलोहं लोहेन संधीयते. हा कंसामध्ये न आप्तलोहम बरोबर. न आतप्तलोहम न तप्त लोहम. न न आप्तलोहम अतप्त लोहम. ऍक्च्युली नको तिकडे. तिथे अतप्त पाहिजे तिथे. ते आतप्तलोहम. तप्त नाही ओके. ते असं आहे तिथे ते. हा. तापलेलं लोखंड. हा जे तापलेलं नाही त्याचा संधी होऊ न शकत नाही. आतप्तलोहम. हा न तापलेलं लोखंड. हा. इथे लोहेनं काय तृतीय आहे. ठीक आहे ना. म्हणजे न हम्म. ताप्त लोहाला लोहाने सांधता येत नाही. ठीक आहे ना. ते सांधता येत लोखंड नाही. स्वतः किंवा ह्याचा नीट सांगायचं झालं तर लोखंड स्वतः तापल्याशिवाय दुसऱ्याशी जोडले जाते. जेव्हा एक वेल्डिंग जोडलं जात जसं नाही. होतं, वेल्डिंग होतं, तेव्हा दोन्ही साईडचं लोह वितळतं, तेव्हा ते वितळून जोडतं एकमेकांना आणि जोडतो. मग ते घट्ट झाल्यावरती ते सांधलं जातं. अशा दृष्टीने ते म्हटले की न अतप्तम लोहम लोहेन संधीयते. म्हणजे लोखंड जेव्हा दोन्ही बाजूचे लोखंड जेव्हा गरम होतात एका पर्टिक्युलर टेम्परेचरला, तेव्हा ते वितळतात आणि मग ते एकमेकांना सांधली जातात. ठीक आहे. आता ह्याचं मग काय सांगायचंय बरं या उक्तीतनं? म्हणजे काहीतरी साध्य करायचं असेल तर स्वतःला बरोबर. कष्ट करायचं. स्वतःला कष्ट करूनच मग होऊ शकते. असं हम्म. तापू. लोखंडाचे भाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. देव पण येत नाही. लोखंडाचे भाव तशा सोसल्याशिवाय बरोबर. जसं आता इथे आधी प्रयोग जो दिलाय, उभ्या अनुराग. दोघांमधील परस्पर प्रेम नाही हेच आधी आपण कोणत्याही संस्कृत बघू. नात्याचा संस्कृत बघू. म्हणजे संस्कृतचाच भाषांतर आहे. जरुरी नाही तुम्ही तसंच लिहायला पाहिजे असं. म्हणजे जर संस्कृत उभय अनुराग म्हणजे दोघांचा अनुराग म्हणजे प्रेम, संबंध निनादम खरा आधार असतो. यतः आणि मग ते वरची उक्ती आहे. म्हणजे दोघांमधील परस्पर प्रेम हेच कोणत्याही नात्याचा खरा आधार किंवा मूळ असते. कारण ज्याप्रमाणे थंड लोखंड दुसऱ्या लोखंडाशी जोडले जाऊ शकत नाही, म्हणजेच काय की दोन्ही लोखंडाने ते गरम व्हावं लागतं, तेव्हा ते वितळतात आणि मग ते सांधले जातात. तसेच नात्यात दोन्ही बाजूनी ओढ असणे आवश्यक आहे. आहे. आता काय भावार्थ सांगाल बघू? भावार्थ भाऊ-बहिणीचं प्रेम व्यक्त जर व्हायचं व्यवसाय असेल करायचा फक्त असेल भावाने दोघांनी मिळून, तर दोघांनी तितकेच कष्ट घ्यायला पाहिजे. एकमेकांसाठी झीज सोसली पाहिजे दोघांनी, तरच ते दोघांचं एकमेकांच्या प्रेम मनात केलं पाहिजे. भावाने प्रेम एकमेकांच्या बद्दल केलं बरोबर आपापसात प्रेम पाहिजे बरोबर. तरच म्हणजे जोडलं परस्पर जाते. परस्पर ओढ पाहिजे एकमेकांसाठी. मैत्री असो, प्रेम असो किंवा कोणतेही नाते टिकवण्यासाठी दोन्ही व्यक्तींच्या मनात दोन्ही एकमेकांविषयी बाजूनी प्रेम प्रेम असणे असायला पाहिजे. गरज आहे. म्हणजे दोन्ही म्हणजे ती ओढ दोन्ही बाजूने असली पाहिजे, एकतर्फी दोघांनाही असली. असायला पाहिजे. बरोबर. एका बाजूने एका केलेले हाताने टाळी प्रयत्न वाजवली म्हणजे काय ते एकतर्फी होऊ शकत नाही. एकतर्फी म्हणजे एका एकतर्फी प्रेम असलं तर ते साध्य होऊ शकत नाही. साध्य होऊ शकत नाही. म्हणजे एका बाजूने केलेले प्रयत्न नाते टिकवू शकत नाही. एक अर्थ. नाही. दुसरं काय? वाजत नाही. आणखीन काही आणखीन काही विचार? एका हाताने टाळी वाजत नाही म्हणतात ना, तसं एकानेच प्रयत्न करून चालणार नाही. बरोबर. दोघांनी करायला. तसंही म्हणता येईल, पण तेवढं जुळतं का मला माहित नाही. कारण इथे आहे तप्त आपली. असे म्हणजे ते बेसिकली दोन्ही बाजूने टाळीमध्ये तसं काही नसतं मला वाटतं ना. काही एक कठीण गोष्ट साध्य करायला स्वतःला सक्षम पण बनवावं त्यांना लागतं. दोन्ही हा हात मिळाल्याशिवाय दोन्ही टाळी ते वाजत नाही. बेसिकली म्युच्युअली आहे ही रिलेशनशिप. त्यामुळे ते हा.
हा. हम्म. किंवा असं आता इथे जसं म्हटलंय की दोन्ही, एक लोखंड गरम दुसरं थंड असेल ते जुळू शकत, ते दोन्ही दोन्ही लोखंडाचे धातू गरम झाले पाहिजेत आणि वितळले पाहिजेत, तरच म्हणजे बेसिकली एक प्रकारची समानता आहे. म्हणजे ज्याप्रमाणे दोन्ही लोखंडाचे तुकडे हा. जोडण्यासाठी दोघांनाही एका विशिष्ट तापमानापर्यंत गरम व्हावे लागते, तसेच नात्यात सुसंवाद हा. साधण्यासाठी दोघांचीही वैचारिक आणि भावनिक तयारी असावी लागते. बरोबर. बरोबर. हो बरोबर आहे सर. बरोबर आहे ना? पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करायचा झाला तरी दोघांनी समान प्रयत्न हा, तितकेच दोघांचं समान असलं पाहिजे, एकमेकांवरती विश्वास असला हम्म. पाहिजे मुख्य म्हणजे. बरोबर. तरच ती गाडी ओके चालेल, तरच ते पुढे म्हणजे जाऊ शकेल. व्यवसाय. हा, म्हणजे ते एक संध तर तुम्ही होऊन ते. आता काहीतरी शेवटी सांगितलं. मी असं म्हटलं तुम्ही जसं शेवटी काहीतरी समानता पण पाहिजे. म्हणजे जसं लोखंडाचे दोन्ही तुकडे जोडण्यासाठी ते एका विशिष्ट तापमानापर्यंत गरम व्हावे लागते, हे हे तरी तिथे सांगितलंय. पण ह्याचा भावार्थ असा होईल की नात्यात सुसंवाद साधण्यासाठी दोघांचीही वैचारिक आणि भावनिक तयारी असावी लागते. बरोबर. लोखंडासाठी ते टेम्परेचर झालं, पण मानवांसाठी हम्म. वैचारिक आणि भावनिक तयारी. वैचारिक आणि भावनिक. म्हणजे हे मी सांगितलं तर तसं तर तुम्ही त्याची गरज नाही. साधारण आपल्याला आता हे नाही. जिस वैचारिक आणि कळला. भावनिक. हा, हे जिस बरोबर. कळला. वैचारिक तुम आणि भावनिक हे दोन महत्वाचे शब्द आहेत त्याच्यात. म्हणजे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये जर जास्ती सांगाल तेव्हा ते जास्त हा. उत्स्फूर्तपणे येईल. ठीक आहे ना? त्याच्यावरून आम्ही एक्सपांड करू शकतो हे दोन्ही हा, मुद्दे घेऊन. बरोबर. दोन्हीवर तुमचा आणखीन काही तिसरा विचार असेल तसं तोही मांडू शकता. फक्त मूळ उक्तीशी त्याचं रिलेशन असलं पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे जाऊया. हो सर. हो. हा, कोण वाचेल? कोण मी वाचेल? वाचते शुभ. हा, शुभ. मी वाचू. हा, अपर्णा ते वाचा. नास्त्यत्य नाही, ग्रे आता आपण संधी शिकलोय ना, तर हे काही मग तसंच वाचते. नॉर्मली काय न आहे ना, अस्ति नॉर्मली जेव्हा नाही, अग्रे. थांबा. नॉर्मली आपण जेव्हा पद्य वाचतो ना, तेव्हा त्याला एक लय असते, त्याला एक छंद असतो, म्हणून तो तसा वाचावा लागतो. पण जेव्हा आपण उक्ती किंवा एखादं प्रोज म्हणजे जर आपण गद्य म्हणतो, तेव्हा जर तुम्ही संधी सोडून वाचलत ना, तर ते तुम्हालाही कळतं आणि इतरांनाही कळतं. ठीक. आता हा नास्त्यज्ञवर जे काय आहे त्या तसं वाचलं तर काही कळणार नाही कोणाला, पण जी संधी सोडवलेली आहे. न अस्ति अग्रेः दौर्बल्यम दौर्बल्यम दौर्बल्य. अग्रे सरळ चौथीमध्ये. दौर्बल्यम. काय कळलं? दुर्बल. सर इकडे लिहिलेल्या मध्ये काहीतरी वेगळं दिसतंय. रफार ते आहे. म्हणजे पुढे अग्ने हे अस्ति दौर्बल्य. अग्नेः. ऍक्च्युली तुमचा विसर्ग संधी झाला नाहीये तुमचा, पण जेव्हा नाही झाले. विसर्ग आणि त्याच्या समोर येतो ना, तेव्हा त्याचा अर असा रफार येतो. मग अग्नेर वर रफार आलाय दौर्बल्यम तिथे. असा येते. रफार आलाय. पण ते अग्ने हे दौवर आहे पण का रफार आलाय. हे आहे? नाही, काय आहे, अग्नेर दो वरती रफार आहे ना तिथे, तर तो त्या विसर्ग संधीमुळेच आलेला आहे. हो, पण इथे अग्नी आहे का अग्ने आहे तो? अग्ने आहे, इथे अग्नेच आहे ना, म्हणजे दुर्बल. नास्त्यज्ञच आहे ना अग्नी इथे. दुर्बल नसतो का? अच्छा. तर अग्नेर. अग्नी दुर्बल नसतो. अग्नी दुर्बल नसतो, हे बरोबर आहे. बरोबर ठीक आहे. आहे ना, बरोबर आहे. अग्नी दुर्बल आहे पण असे कोणीही म्हणणार नाही. दोन्ही असं आहे. का बरं? असं का बरं? नाही, त्याच्यात प्रचंड ताकद असते, तर काही आपण भस्म होऊ शकतं. आपण उदाहरण बघूया आता. दुष्टः अयम अतिमृदुः इति कुतः. म्हणजे दुष्ट माणूस इतका अतिमृदू म्हणजे इतका सौम्य आणि गरीब कसा असू शकतो? त्याचं नाटक पण असू शकतं. जसे कारण अग्नीमध्ये म्हणजे यतः न अस्ति अग्ने दौर्बल्यम,
म्हणजे कारण अग्नीमध्ये कधीही दुर्बलता नसते. तो वरून शांत दिसला तरी वेळ येताच जाळून खाक करण्याची शक्ती ठेवतो. ठीक आहे. आता काय भावार्थ होऊ शकेल याचा? म्हणजे जो मुळात गुण आहे तो नेहमी तसाच असतो, तो कमी दुर्गुण होणार नाही. आगीचा गुण शांत व्यक्ती शांत होणार नाही, आग कधी शांत होणार नाही. हम्म. एक सेकंड सर, म्हणून हा, मी बोलू. बोला. शांत दिसणारी व्यक्ती ही शांत असतेच असं नाही. तिचा उद्रेक तो कधीही म्हणजे शांत ऐकून घेतो, पण नंतर तो उद्रेकाने जर पटलं नाही तर उद्रेकाने तो आपला उद्रेक दाखवतो. असं बरोबर. किंवा जसं उदाहरणात शांत दिलेलं आहे, वरून जस दिसतो आपल्याला शांत, हा, पण त्याचा उद्रेक तो ज्या परिस्थितीनुसार उद्रेक सुद्धा करू शकतो. होऊ शकतो. जसं एखादा ज्वालामुखी फुटतो तेव्हा आधी तो खूप शांत दिसतो, काही कळत नाही. हा. पण जेव्हा तो ओकू लागतो आपलं सगळं, तेव्हा मग त्याचा उद्रेक दिसतो. ठीक आहे. किंवा जसं म्हणजे उदाहरणात दिलेलं आहे की दुष्ट खोटे स्वर. माणसाला सौम्य समजू नये, सापाला बरोबर. नाही, सौम्य समजू नये समजून. असं नाही. दुष्ट व्यक्ती जेव्हा अतिशय सौम्य किंवा नम्र वागते तेव्हा सावध ते राहावे. नाटक असते, ते हा, नाटक तेव्हा असते. सावध राहावे. कारण हे त्याचे मूळ स्वरूप नसून केवळ ती एक हा, हो. चाल असू शकते. ठीक आहे. आम्हालाही ते समज. हा, म्हणजे बेसिकली आपला जो मूळ स्वभाव आहे तो झाकून जर कोणी तुमच्याशी वागू लागला तर इमिजिएटली सावध व्हावे असं. म्हणजे किती पण झाकायचा प्रयत्न केला की मूळ स्वभाव हे हा, तो होते, झाकून होते. त्याचा तो स्वभाव नंतर दाखवणारच बाहेर आहे. येतोच. स्वभावाला औषध नसते. औषध नसते. बरोबर. मूळ स्वभाव दिसून येतोच हो. कितीही झाकलं तरी. नागोबाला दूध पाजलं तर तो काही शांत नसतोच. हा, पण ठीक आहे. अग्ने हे कोणतं रूप आहे? काय ते अग्ने हे कोणतं रूप आहे? अग्नी विभक्त. ऍक्च्युली बेसिकली अग्नी हा मूळ शब्द अग्नी आहे. तुमचं पुल्लिंगी हा. एकवचन पुल्लिंग अजून झालेलं नाहीये इकारांत. तर ते अग्ने अच्छा जे आहे ते षष्ठी एकवचन आहे खरं. अच्छा अच्छा, हा हा, ठीक आहे. तेच हे झालेलं नाही. ठीक. नदीप्रमाणे. नाही, नदीप्रमाणे नाही. नदीमध्ये दीर्घ आहे. हे कवीप्रमाणे चालतं. कवी, कवे हे तुम्ही हो, ऐकलं कवे. असेल तर. हा, हो, ऐकलंय तसं ते ऐकलंय. अग्ने हे षष्ठी आहे ती. पंचमी आणि षष्ठी एकच होते तेव्हा ती तिथे षष्ठी आहे. ठीक. किंवा आणखीन एक अर्थ होऊ शकतो, जसं अग्नी मुळात अग्नी शक्तिशाली स्वभाव आहे त्याचा. ठीक आहे. म्हणजे घातक गोष्टी कधीही कमकुवत नसतात. त्यांचा मृदूपणा हा त्यांचा स्वभाव नसून ती एक क्षणिक स्थिती असू शकते. जसं मगाशी सांगितलं कोणी की शांत स्वभावाचा दिसतो, पण तो जरुरी नाही की तो असावाच असा. ज्याप्रमाणे विझत चाललेला अंगाराही चटका देऊ शकतो, तसा दुष्टांचा सौम्यपणा हा फसवणारा असतो. त्याचं मूळ जे आहे ते तसंच राहतं, ज्याने किती जरी वर्ण मास किंवा जे साधू काही असल्यासारखा, साधू असल्यासारखा असला जरी तर. प्रयत्न केला म्हणून म्हटले ते की अग्नी दुर्बल आहे असे कोणीही म्हणणार नाही. म्हणजे अग्नीचा वणवा पण होऊ शकतो. म्हणजे आपण जसा वापरू तसं आहे ते. तर आणखी एक आपण म्हणू शकतो का की कारलं जसं आपण तुपात घोळलं किंवा साखरेत मिक्स बरोबर, केलं तरी ती त्याचा पण कडूपणा त्याचा जात नाही. कडूपणा जात आहे. तुपात घोळलं तळलं साखरेत घोळलं तरी त्याचा कडूपणा तो कडूपणाच असतो. तसंही. ठीक आहे. पुढे जाऊया. हा, कोण वाचेल? शुभदा ते तुम्ही मगाशी हात वर केला होता, म्हणा. शुभदा फाटक. म्हणा, सांगा. नास्ते रत्नम अखंडितम. संधी सोडून ज्या वाचा. रत्नाला नो न अस्ति रत्नम अखंडितम. ज्या रत्नाला न असती. रत्न दुर्बल. म्हणजे रत्न हे घडवताना त्याला घरचंच होतच
असं. बरोबर. म्हणजे जसं रत्नाचा म्हणजे घर्षणाच्या कुठच्याही रत्नाचा जो नुसता पैलू पाडायचे दगड पाडला तो कोणा पैलू ओळखू पाडायचं पण असेल येणार तर नाही. ओळखता पण येणार नाही की हम्म. त्याच्यापर्यंत हिरा बनू शकतो. मग हो, त्याला जेव्हा हो. पैलू पाडले जातात त्याला ते म्हणजे अखंडितम जे आहे, अखंडितम म्हणजे तो बेसिकली पैलू पाडत म्हणजे काय करतात, त्याचे बहुतेक छेद देऊन त्याला त्याचे एकदम. सरफेसेस बरोबर. वाढवतात, तेव्हा त्याला हो, ते हो. जास्ती रिफ्लेक्शन होऊन तो चमकू लागतो. म्हणजे तो खंडित बरोबर. केला जातो प्रत्येक वेळेला. ठीक आहे. तेव्हा हम्म. त्याचं तेज वाढत राहतं. अशा बरोबर. दृष्टीने म्हणजे ज्या रत्नाला आणि मग नंतर पैलू पाडल्यावर तिला ते घासतात सुद्धा. ह्याच्यावर तुम्ही बघितलं असेल कधी, ते सुरतला वगैरे होतंय जिथे ते त्या चक्रावरती ते हिराचेच कणावरती ते घासले जातात, ते तेव्हा त्याला शार्पनेस येतो, स्मूथनेस येतो. हम्म. म्हणजे ज्या रत्नाला घर्षण झाले नाही असे रत्न दुर्लभ. म्हणजे घर्षण झाल्याशिवाय तो त्याचं रत्न होऊच शकत नाही, त्याचं पैलू पाडल्याशिवाय पैलू तो हे पाडल्याशिवाय तेवढा हे तसं होऊ होऊच शकत शकत नाही. नाही. हम्म. आता उदाहरण काय दिले हम्म. बघूया. बाल्ये सह विद्वान भर्सनामाप यतः न अस्ति रत्नखंडितम. अर्थात दिला, ज्या विद्वानाला बालपणात निंदा किंवा अपमान सहन करावा लागला कारण रत्नाचा तुकडा कधीही मूल्यहीन मूल्यहीन नसतो. मला काय फारसं पटलं नाही हे, म्हणजे मला सगळ्याच पण नाही पटलं. एनिवे आपण आपलं म्हणू. ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण आहे ना हेच. आल्या आल्या किती त्याला महाराजांना किती अपमान सहन करावे आपण लागले, अर्धवट मुंजीसाठी लिहिल्यासारखं सुद्धा वाटतंय. त्यांना. म्हणजे रत्नाला पैलू पाडल्याशिवाय ते रत्न होत नाही. म्हणजे रत्नाचा खडा असतो, पण त्याला जर जोपर्यंत पैलू पाडत नाही, जोपर्यंत त्याचं घर्षण होत नाही, तोपर्यंत ती चमक येत नाही त्याला. चमक येत नाही. हा, तोपर्यंत ही त्याला चमक रत्न म्हणजे म्हणूच कसली शकत चमक? नाही. ज्ञानाची चमक. ज्ञानाची चमक येण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला लहानपणापासून कष्ट घेऊन शिकावं लागतं. किती पाहुणे घरात आले तरी पण आपल्याला शिकावं लागतं. यावंच किंवा लागतं, किंवा शिकवायला यावंच लागतं. किंवा शिकवायला यावं लागतं. शिकवायला यावंच किती इतिहास लागतं. असला तरी ज्याला शिक्षण घ्यायचंय, ज्याला आपलं ज्ञान उजळायचंय, पाजळायचंय, त्याला ते कष्ट घ्यावेच लागतात. दुसऱ्यांना द्यायचं आहे. तर द्यायचं नंतर, आधी घ्यायचं. धन्यवाद गणाचे मॅडम. गाव सोसल्याशिवाय. तळमळ दिसून येते त्यांची ह्याच्यातूनच. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. ते बरोबर. बहिणाबाईचं गाणं पण आहे ना. बरोबर बरोबर, हेच बरोबर आहे. टाकीचे घाव सुटल्याशिवाय. हम्म. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. देव पण येत नाही. तसंच. बरं, काय भावार्थी सांगू बहिणाबाईंचं शकत? कसं? बहिणांचे ते आधी हाताला आधी हातात चटके चटका मग मग मिळते भाकर, तसं. आधी हाताला चटके मग मिळते भाकर, तसे हम्म. ते अरे संसार संसार. संसार. बरं, आता भावार्थ काय सांगता ज्ञानेश्वरांचंही येईल बरं चांगलं आहे आपल्याला? ना उदाहरणार्थ. भावार्थ ज्ञानेश्वरांचं काय? काय ज्ञानेश्वर. बरं? हा, ज्ञानेश्वरांना पण खूप कष्ट हो, तेच की. निंदा अपमान सहन करून सहन पुढे करावा त्यांना लागत. एकनाथ महाराज, संत एकनाथ महाराज. सगळ्यांनाच. हो ना. सगळ्यांना त्रास घेतल्याशिवाय काही मिळालेलं नाही. म्हणून मग सर सांगायचं कसं हे सांगा ना. संस्कृतसाठी तुमचं कष्ट करा असं म्हणतायत ते. चमकायचं रोज झालं तर संस्कृत यायला संस्कृत लागेल. मध्ये बरं, भावार्थ अभ्यास काय करा. सांगतायत बरं याचा आता? मला वाटतं भावार्थ तसाच आहे. इथे विद्वान म्हटलंय, पण विद्वान किंवा यशस्वी माणूस हा यशाच्या पायऱ्या सहज चढत जात नाही. त्यांनी त्यासाठी बरेच कष्ट घेतलेले असतात किंवा चढ उतार पाहिलेले असतात. कोणतंही यश हे या सर्व चढ उतार आणि कष्टातूनच मिळतं. बरोबर. किंवा मुळात जसं रत्नाचा जो दगड असतो त्याच्यामुळे ती इंट्रिन्सिक व्हॅल्यू असते, म्हणून ते पैलू पाडल्यावरती वरती येते. पण तोपर्यंत तो दगडच दिसतो. नाही तर तो पैलू दगडच दिसतो. पाडल्यानंतरच त्याचं. हो, नाही पैलू तर पाडल्यावर मग त्याचं पैलू चमक पाडल्यावरतीच तो दिसून हिरा येते. होता असं कळायला लागतं की तो, नाही तर तो नुसता साधा दगड वाटतो ऍक्च्युली. साधा दगड वाटतो. बर, पुढे जाऊया. कोण वाचेल? सविता ते वाचा. हो. निकृती प्रिया
ही नीचाः नीचा. निकृती. प्रिया नाही समजत आहे. निकृती प्रिया म्हणजे प्रिय नाही अशी वागणूक का? निकृती कृती म्हणजे निकृती प्रिया. म्हणजे कृती न करता. नाही 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 नाही. कृती न करता. निकृती प्रिय म्हणजे कपट किंवा दुष्टपणा करणारे. कृती प्रिया म्हणजे सरळ वाचणारे. निकृती म्हणजे कपट किंवा दुष्टपणा करणारे. निकृती प्रिया म्हणजे ज्याला कपट करण्याची आवड आहे. अच्छा, निकृती प्रिया ज्याला ते आवड वाईट आहे. नीचा. नीचा म्हणजे नीच माणूस ना. हा, तो त्याचा मूलभूत स्वभाव आहे झाला ना त्या म्हणजे आवड, माणसाचा. माणसाची आवड. हा. हा. दुष्कर्मात किंवा प्रती नीच माणसाची आवड दुष्कर्मातच असते. कळलं ना? निकृती म्हणजे कपटपणा. कपटपणाचा प्रिय असणारा हा नीचाला तेच आवडतं. नीच माणसाची आवड दुष्कर्मातच वाईट असते. माणसाला वाईटच करतो. तो कधीही चांगलं करणार नाही. किंवा दुष्ट माणसावर उपकार केले तर तो अपकारच करतो. म्यूट करा. कोण आहे? नागाला दूध पाजलं तरी तो त्यांचा सापाला स्वभाव दूध पाजलं तरी ते काय विषच ओपणार असं. स्वभाव धर्म बदलत नाही. आपण उगीच सापाची बदनामी करतो खर तर असं म्हणून. असं नाही काही. सापाला जोपर्यंत तुम्ही त्याच्या वाटेला जात नाही आपण त्याला दूध पाजलं तरी तो त्याचा स्वभाव मूळ स्वभाव सोडत नाही. बरोबर. म्हणजे स्वभाव न बदलणे हा एक त्याचा हे दिसतं. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचा मूळ स्वभाव उपकाराने बदलत नाही. किंवा ज्याप्रमाणे सापाला दूध पाजले तरी तो विषच ओकतो. उदाहरण काय दिले बघूया आपण. उपकृत अपि अपकरुते असाधू. म्हणजे तेच म्हटलं, दुष्ट माणसं उपकार केले तर तो अपकारच करतो. साधू बनणारच नाही, कधीच संत बरोबर. होणार हा, नाही. बरोबर. यतः म्हणजे त्याची ते आवडच आहे. कारण नीच लोकांचा स्वभावतः कपट करणे, वाईट करणे आवडते. म्हणून दुष्ट माणसावर उपकार केला तरी तो अपकारच करणार. म्हणजे आता भावार्थामध्ये आपण काय, एक तर स्वभाव न बदलणे म्हणजे स्वभाव कधी बदलत नाही त्याचा. आणि मग दुसरं म्हणजे हे माहीत असल्यामुळे अशा माणसांची व्यवहार करताना आपण सावध राहिलं. कारण त्यांच्यासाठी निकृती म्हणजे कपट हाच आनंदाचा विषय असतो. म्हणून आपण सावध असावं. किती उपकार केले तरी ते उपकाराने तुम्हाला त्याची परतफेड होणार. उपकाराची फेड अपकारानेच करणार. बरोबर. दुष्ट माणसावर उपकार केले तर तो अपकारच करतो. कारण नीच लोकांचा स्वभावतः कपट करणे किंवा दुसऱ्याचे वाईट करणे आवडते म्हणून. पुढचं कोण घेईल? न चैतन्यता. कोण घेईल? न चैतन्यता. चेतनवताम वृत्तिभयम. काय अर्थ होईल? चैतन्यशाली नसलेल्या उत्साही जीवाला पोटाची चिंता नसते. न चेतवताम. चेतवताम म्हणजे जो बेसिकली चैतन्यशाली आहे, उत्स्फार म्हणजे चैतन्यशील आहे, अशा माणसाला स्वतःच्या पोटाची काही चिंता नसते. का नसते बरं? कष्ट करून मिळवण्याची त्याची क्षमता असते. बरोबर. त्याचा तो एक प्रकारचा आत्मविश्वास असतो. म्हणून त्याला काही चिंता नसते. ठीक आहे. तिथे उदाहरण जर दिलंय, युवको न गणयती दुःखम दास्य वृत्ते. म्हणजे तरुण माणूस गुलामगिरीतील कामाची पर्वा करत नाही. का? तर जे स्वाभिमानी कर्तृत्व नसतात त्यांना आपली उपजीविका कशी करता येईल याची कधीही भीती वाटत नाही. सक्षम असतात ते. सक्षम असतात, आत्मविश्वासी असतात.
म्हणून त्यांना म्हणजे आपण काही करून कसे करून आपण पोट आपलं भरू पोट भरू शकतो. शकतो एवढे त्यांचा विश्वास. स्वतःवरती विश्वास असतो. पाय लावेल तिथे पाणी काढेल. हा तसही तर वृत्ती लात भय म्हणजे लात लात मारेन तिथे पाणी काढत लाचमानेचं बसतो. पाणी काढायचं आहे. पाय नाही. अशी त्याची हे असते. बरोबर बरोबर. आता भावार्थ काय सांगता येईल बरं? तर हे सुद्धा लाथ मारेल तिथे पाणी काढेल. हे बरोबर पण म्हणजे म्हणू आपण शकतो. आधीच सांगितलं एक प्रकारचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास. म्हणजे ज्यांच्याकडे कौशल्य आणि चैतन्य आहे ते कधीही लाचारी पत्करत नाहीत, कारण त्यांच्या स्वतःच्या मेहनतीवरती किंवा सामर्थ्यावरती विश्वास असतो. स्वतःवरती विश्वास असतो. स्वतःवरती विश्वास असतो. स्वतःच्या शक्तीवर विश्वास असतो. किंवा एक प्रकारची निर्भयता सुद्धा आपण म्हणता येईल, की खऱ्या अर्थाने जागृत असलेला माणूस पोटापणा चिंतेने आपली प्रतिष्ठा घाण ठेवत नाही. म्हणजे तुम्ही एखादा आपला अर्थ कळला, ह्याचा उक्ती कळली की आपण आपल्या समजुतीप्रमाणे आपण ते लिहू शकतो काय लिहायचं ते. ठीक आहे, पुढे जाऊया. पोटांची म्हणजे काय ते वृत्तिभयम. संस्कृतच्या त्या वाक्याचा अर्थ नाही कळला मला. कुठच्या खालच्या का वरच्या रेड मध्ये येते ना? वृत्तिभयम. वृत्तिभयम म्हणजे आपण पोटाची वृत्ती चिंता म्हणजे नसतं सर. एखादा वृत्ती त्याची भयाने ग्रासलेली असते ती वृत्तिभयम ना. वृत्ती म्हणजे पोटांची असं का काही? उपजीविकेची भीती, उपजीविकेची भीती. उपजीविका. उपजीविकेची. म्हणून आपण ती पोटाची चिंता म्हटलं, उपजीविकेची भीती. उपजीविका उपाशी राहू शकत नाही असं. उपाशी कधी राहणार नाही. उपाशी कधी राहणार, तो काहीतरी करून त्याचं काम करून तो आपलं स्वतःचं पोट भरू शकतो. शेवटी उपजीविका माणूस कशासाठी करतो? स्वतःचं पोट भरण्यासाठीच करतो. पुढे सरकूया. पुढचं कोण वाचेल? प्रज्ञा, ते वाचा. न सिंचती पुष्पार्थी शुष्क तरुण. काय अर्थ होईल? म्हणजे सुकलेली झाडं फुलं हे करू शकत नाही. फुलाची इच्छा धरणारा पुष्पार्थी. नाही, सिंचती म्हणजे काय? सिंचती म्हणजे काय? शिंपणी. बरोबर. पाणी देणे. पुष्पार्थी म्हणजे फुलाची इच्छा धरणारा. बरोबर. पुष्पार्थी म्हणजे पुष्पाची इच्छा धरणारा. शुष्क तरुण न सिंचती म्हणजे ज्याला फुलं हवी आहे तो सुकलेल्या झाडाला पाणी घालत नाही. राईट. म्हणजे फुलाची इच्छा धरणारा वाळलेल्या झाडाला पाणी घालणार नाही किंवा घालत नाही. उदाहरण बघूया काय आहे. रमोपलब्धी ही सरसस्थाने एव संभवती. उदाहरण कठीण आहे जरा. अस्मात् उच्यते न सिंचते पुष्पार्थी शुष्क तरुण. म्हणजे लक्ष्मीची रमा उपलब्धी म्हणजे लक्ष्मीची प्राप्ती केवळ अनुकूल आणि रसपूर्ण ठिकाणी शक्य असते. म्हणूनच असे म्हटले जाते की फुलाची इच्छा धरणारा माणूस कधीही वाळलेल्या झाडाला पाणी घालत नाही. ठीक आहे, नाही कळलं. नाही उदाहरण जाऊ दे. म्हणजे आपण उदाहरणापेक्षा वरचा मराठी जास्ती सोपं आहे ज्यातून समजण्यासाठी. काही निष्पन्न होणार नाही असे फुकटचा प्रयत्न करत नाही. करू नये त्यातून काही निष्पन्न होणार नाही. प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. बरोबर. ठीक आहे, आणखीन काय होऊ शकतो भावार्थ? किंवा जिथे फळ मिळण्याची शक्यता आहे तिथेच गुंतवणूक किंवा कष्ट करणे शहाणपणाचे ठरते. ज्या झाडाला पाणी घालतं त्याला फुलं येणार, अशाच झाडांना पाणी घालण्याचे कष्ट करायचे असं. शेअर मार्केटच उदाहरण. शेअर मार्केट मध्ये जिथे फंडामेंटल चांगले आहेत अशाच ठिकाणी गुंतवणूक करा. टिप्स वरती कमी गुंतवणूक करू नका. ज्याची आवश्यकता असेल तिथेच काम करावे. नाही, आवश्यकता म्हणजे जिथे
आपल्याला रिटर्न्स मिळते अशाच ठिकाणी काम करावे असं म्हणतो. हा.